जुन्या काळात आपल्या घरी पित्र असायचे, आठवतात तुम्हाला? आजही होतात, थोडासा आवाज देतात. आणि जुन्या काळात पित्र असायचे. पित्र कोणत्या महिन्यात युग घालायचे? पित्र आपण पित्र कोणत्या महिन्यात? महिना भाद्रपद महिना बरोबर ना? भाद्रपद महिन्यात आपल्या घरी पित्र जीव घालायचे. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? पत्नीचं नाव जिजाबाई तुकाराम महाराजांचं नाव आहे. महाराज रानात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा. टाळ कशाचे? दगडाचे टाळ. लोय गोड म्हणायचे तुकोबार आहे. किती गोड? माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही सगळे. चला संपले माझं कीर्तन. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. गेले जोने माना झाले हाव भरायचा घरी पित्र. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई तुकाराम महाराजांना म्हणल्या रानात जा, भाजीपाला घेऊन या, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा. निघाली भजन करत करत करत. जुन्या काळात माता माऊल्या वावरात जायच्या. आठवते का तुम्हाला? आठवते का? हा किंवा नाही काहीतरी. हा नाही नतवाले आजे तुम्ही वावरात जायच्या. आणि वावरात गेले की गोल मोठं रिंगण तयार करायच्या. रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या आणि त्या रिंगणावर ओतायच्या. रिंगणावर ओतलं का मालक यायचं आणि तुमची त्याच्यावर बैल फिरवायचं बरोबर. जागा कडक व्हायची. जागा कडक झाली का विको कमी. जागा कडक झाली विको कमी. जागा कडक झाली तेव्हा विको कमी कर ना बाबा. हा जागा कडक झाली का त्याच्यावर परत तुम्ही गावातून हांड्यानं त्या परत शेणाच्या पाटीत शेण भरून यायचे. आणि ती जागा बोला ना सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे भाऊ? काय म्हणायचे? खळं म्हणायचे. आता मस्त आपल्याला मस्त कळतंय खळं. आज तुलाही मस्त कळतं. तुझ्या नातवंडा नाही विचार बरं खळं. ते म्हणते व्हॉट इज दिस खळं. नाही गाणार त्यांना खळं. हा खळ्यावर जर गेला गव्हाच्या 5 पेंड्या त्याला काय म्हणायचो आपण? गव्हाच्या 5 पेंड्या. ऋषीदार काय म्हणायचं त्याला? 5 हुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या त्याला काय म्हणायचो? 5 हुंदा. गव्हाच्या पुढच्या वांब्या. ज्वारीची बाजरीची पुढची कंस वांब्या हाणण्याकरता काय होती ती? मुगरी. हा मुगरी. आणि धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभी राहायची त्याला काय म्हणायचे? वावडी बरोबर ना? काय म्हणायचे तुमच्या? काय म्हणते त्याला? गडोशी बरोबर ना? गडोशीवर उभे राहायचे. आणि त्या गडोशीवरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. होळ काय म्हणायचं त्याला? हा बरं धान्य झालं का बारदाण्याच्या पोत्यात तुम्ही भरायचे बरोबर. बारदाण्याच्या पोत्यात भरायचे. फॉर्च्युनर असायची घरी न्यायला धान्य न्यायला. मग काय असायचे? बैलगाडी असायची. बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही दुडीला डिझेल आणायला जायचे. हा म्हणताय खुशाल तुम्ही? हा आणि डिझेल नाही माग 2-4 लिटरचं डबडं असायचं बघा. डबडं असायचं आणि त्याच्यात तार घातलेली असायची. तारला चिरगुड बांधलेलं असायचं. ते चिरगुड जर त्या डबड्यात बुडावलं ते जर चाक आकाश जर घातलं तर गाडी पळायची. हे जुना काळ होता. आता नाही कळायचं ते. आणि मग तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. सावकाराचं गळं तू शेट एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही. आज आमच्या घरी पित्र आहे. महाराज लोकाला ज्ञान सांगता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. मग वागा तसं थोडंफार. तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले बरं का नागनाथ महाराज. त्याची वंदावी पाऊले महाराजांनी घेतली ती
काय म्हणतात ना ती घेतली काठी घेतली लागले वांबे आणायला रामकृष्णारी रामकृष्णारी असं भजन करायला लागले. आता पांडुरंग परमात्मा म्हणले आता खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही. या करता बरं का सुधीर दादा मारुत्र्याला बोलवलं. मारुत्र्या कशा करता बोलवलं? मारुत्र्या म्हणले कशा करता बोलवलं? पांडुरंग परमात्मा म्हणले बैल व्हा. मारुत्र्या म्हणलं काही पटलं पाहिजे तुम्हाला? माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही तरी माझा विषय हार्ड आहे. आपण नाही कळाल तुम्हाला? जाऊ द्या. मारुत्र्या म्हणले मी बैल होणार नाही. का? माझा विषय थोडासा वेगळा आहे. शरणजी तुम्हालो रामदूता आणि काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. मी बैल व्हायला तयार नाही. माझ्यावर संतांनी अभंग लिहिले आहेत, मग मी बैल व्हायला तयार नाही. पण पांडुरंग परमात्मा म्हणले तुम्हाला माहिती का बैल कोणाकरता व्हायचे? कोणाकरता व्हायचे? अहो ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिले ना तुकोबाराय करता, त्याच तुकोबाराय करता तुम्हाला बैल व्हायचंय. त्या तुकाराम महाराजांकरता बैल काय? त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुत्र्या बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात? बैलगाडीला 2. एक बैल तयार केला. कोणता? आजी मारुत्र्या. बरोबर ना? मारुत्र्या. आणि दुसरी हाक मारली हनुमंतरायांना. जमन ना? हा म्हणती. त्या बघा ती सांगा तिला म्हणते हा म्हणती मारुत्र्यानं हनुमंतरा एकच ना. ती म्हणती जमन म्हणती जमन. मग मारुत्र्याला विचारलं तुमचा मित्र कोण? आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवायना जीवाचा मित्र. बोला ना. गावात प्रत्येकाचा एखादा कवायना जीवाचा मित्र राहतोच. आजी तुझी काय नाही एखादी मैत्रीण गावात आहे का नाही? तुला उलची गोय ना असतेच. मारुत्र्या म्हणले माझा एक मित्र आहे. कोण? गणपती बाप्पा. मारले गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा इकडे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पाला मारुत्र्या लागले नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती. असू द्या एवढं प्रमाणपीठ बसलं पाहिजे. कीर्तनकर असा बाई उखळात टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. आपण निघला पाहिजे. आणला हे 2 बैल तयार केली. बैल काय साधी होती वय? एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुनं गाणं आठवतं तुम्हाला? कोणतं? हे जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढ डौर मोराच्या मानाचा डौर मोरा. आता नाही राहिलं तुमची. आता ते नाही गाणं राहिलं. आता गाणं अपडेट झालं. पाटलाचा. असू द्या. हा जुना काळ होता. जुना काळातली गाणीच तेवढी गोड होती. किती गोड? हे वसुदेवाची ऐकावा जगात नाही राम दाम करे काम बेडा काम करे काम करे काम बेडा काम करे काम. पैशाची जादू नाही नारे तान्या पोराला द्यायचे हवा. पैशाची जादू नाही नारे तान्या पोराला द्यायचे हवा. वसुदेवाची ऐकावानी ओ वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम काम करे काम बेडा काम करे काम करे काम बेडा काम करे काम करे काम हे काम करे काम. हा जुना काळ होता. आता नाही राहिलं ते. आणि मग महाराज तुकाराम महाराजांच्या घरी जाण्याकरता तयारी केली. 2 बैल तयार केली. गाडी तयार केली. गाडीवर नावलेलं मग मी सांगितलं तसं. बघतोस काय रागण ते नाव टाकलं आपलं हे नव्हतं नाव. हा आणि मग देवानं गाडी तयार केली. गाडीवर सगळं तयार केलं. गाडीमध्ये कणी भरली. गव्हाचा बारडा लापशी करता लागतो. तुमच्या करतात का लापशी गव्हाच्या बारड्याची लापशी. हा लापशी गोडवण्याकरता काय लागतो? लापशी गोडवण्याकरता गोळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते बघा विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हणलं का तूप, मम्मी म्हणती चूप. हा जुन्या काळात होतं तूप. देवानं गाडीत तूप भरलं. सगळं गाडी निघाली पंढरपुरातून. पण पंढरपूर कुठे ऐकायचंय? भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची चरभुज त्याची पाहिल्या 16,000 रे. पाहिल्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल मी सवार. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे सुख देईल मी सवार.
पंढरपुरातून गाडी निघाली 12:30ला 5 मिनिटं कमी असताना 12:30ला 5 मिनिटं कमी असताना बरोबर हात तेवढे झाले हा. आणि मग गाडी निघाली पंढरपुरातून. गाडी कुठं जायची होती बोला, कुठं जायची होती? कुठं जायची होती? तुकाराम महाराजांच्या घरी. वा अशा ऐकणार लागतात. आणि तुकाराम महाराजांच्या गाडी घरी निघाली. दारात गाडी आली. तुकाराम महाराजांचं रूप घेतलं होतं पांडुरंगानं. बाहेर या जिजाई, बाहेर आल्या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, महाराज बघितलं. जिजाई म्हणल्या हे आमचे हे असू शकत नाही. दाल में कुछ दाल में काला नहीं, दालच काली लगती है मुझे. इधर दया, इधर देखो, इधर 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 देखो. हाँ दया, इधर कुछ तो गड़बड़ है. नहीं कळालं तुम्हाला? हाँ विजित, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते हैं. साळुंखे, हाँ सर जरूर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळालं तुम्हाला? काय नात तकळण काय नगरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळाला. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई अंबाबाई का गेल्या. अंबाबाईची स्तुती गायली. किती गोड गुरुजी बरं का. हा एक टाळ माहिती. हा किती गोड. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गोनी, महिषासुर मर्दनाला गो. करावया धारण भक्ताला घेऊ पावसे निर्वा. आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे. आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे, जोगवा मागे, जोगवा. अंबाबाईची स्तुती गायली आहे. आई आमचं मालक बदललेत, परमार्थ सोडलाय, प्रपंच लागले. त्यांची बुद्धी अशीच राहू दे. अंबाबाई म्हणले तुमचं फिरलंय डोकं, हे आलंय ना, हे आमचं आलंय, तुमचं अजून गौच करतंय तिकडं खळ्यावर. तर काय करावं, सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. अष्टांग योगी मासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथा आचनाथा कृपा दृष्टीच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम संदणीला बुधाव जगडनीत पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सभयदबलास विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठी तटे भीमनत्याम वरम पुंडरीकाय धातुमणिन्द्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग गुरुव्रत म्हणमण दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कधीचा विसरू बाबाजी सद्गुरुदास का हरिकलावन्य जोधरार्तावतारम कलंकं कधी ज्योतिकामोदी वक्रम खलानी शिवारा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाला, करुणा करा या दयाला, करुणा करा दयाला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रिजननी देवाची जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दिन नमस्कार. आता सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो.
आवो स्वामी तू गया देव यावरी नगरावा अभेरो आवो स्वामी तू गया देव यावरी नगरावा ए सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा आवो स्वामी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तू गया देवा यावरी न करावा बेर जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची दिन नमस्कारून आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ 2 पॉइंटचा ट्रबल आणि 1 पॉइंटचा बेस आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयन संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आपल्याला विचार करायला लावतात काय विचार केला पाहिजे कशा करता विचार केला पाहिजे आणि काय विचार करावा अशा 3 पायऱ्या तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमात मांडल्यात पहिला विचार करायचा आहे काय विचार करायचा आहे विचार करायचा आहे पण कसा विचार करायचा आहे क्षणोक्षणाला विचार करायचा आहे काय विचार करायचा आहे तर तरावया पार तरुण जाण्याकरता काय विचार करायचा आहे विचार करणं गरजेचं आहे पण काय विचार करायचा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून विचार करायचा आहे सावधान सांगितलंय बरं कशा करता विचार करायचा आहे संत समागमाची आवड करण्याकरता आम्ही विचार करायचा आहे आणि मग आवड जर धरली तर काय होईल विको कमी करून सांगायला लागली काय होईल आवड जर धरली तर संत समागमाची आवड जर धरली तर परमार्थाची आम्हाला तातडी करता येईल आणि हे जर केलं तर महाराज म्हणले हा व्यवहार इहलोकातला नाही हा परलोकातला व्यवहार होईल आणि म्हणून डोळ्यामध्ये धूर घालून बसू नका नका किंवा नये डोळे दुरे भरून राहो का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल काय अभंग गोड निवडला अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं गाव आटकवडे गाव बरोबर ना आटकवडे गावातील आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय पुंजा बाबा अहिल्याजी वाघ शिट्टी नको बाबा मला आवाज थोडा कमी असला तरी चालेल मी कमी कर म्हणतो कमी राहू दे काय नाही थोडा कमी असला तरी चालेल पण शिट्टी नको तीनदा आणि खरं तर आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना आज या विठ्ठल 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 उपस्थित असताना आपल्या गावचं वैभव आदरणीय स्वर्गीय पुंजा बाबा अहिल्याजी वाघ आज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आज या वाघ परिवारानं केलेला गोड असा सोहळा इतका भव्यतेचा आहे इतक्या दिव्यतेचा आहे की मला वाटत नाही मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय आज कीर्तन एखाद्या सप्ताहाचा काल्याचं कीर्तन चालू की काय असा भाव मला पाहायला मिळतोय गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन या ठिकाणी या वाघ परिवारानं केलेलं आहे आणि वाघ परिवारानं आयोजन नियोजन करत असताना गोड नियोजनामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे या युक्तीप्रमाणे दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे दादांमागे 4 मुलं आहे आणि 4 मुली त्यामध्ये 4 मुलं त्यामध्ये पांडुरंग दादा असतील हरिदासजी दादा असतील श्रीधर दादा असतील हिरामन दादा असतील आणि 4 मुली त्यामध्ये मंदा अक्का असतील म्हणजे खरं तर त्या घरातला माझा आती परिचय आदरणीय मंदा अक्का असतील सिंधुबाई असतील
चंद्रकलाताई असतील आणि संगीताताई असतील. नातवांचा मोठा परिवार आहे. नातवांचे जर नाव घ्यायला गेलं तर आखी कीर्तनच त्यांच्यावर करावं लागेल. आणि म्हणून नातवांचा मोठा परिवार आहे. सुनबाई, त्यामध्ये मालताताई असतील, विजयाताई असतील, शोभाताई असतील, लता अक्का असतील. नातवांचा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला गोडा असा सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना ही सेवा माझ्याकडे समर्पित करण्यात आली. वाघ परिवारानं आणि मला वाटतं आमचे सुधीर दादा असतील, या सगळ्या मंडळीनं मला फोन केला की महाराज कुठपर्यंत असाल. आजचं कीर्तन खरं तर आमच्या चुलतीचं पुण्यस्मरण होतं, पण आज तोही कार्यक्रम उद्याला ढकलावा लागला. आजची स्थिती येत होती. मी 1-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की जमणार नाही, पण काय ना काही गोष्टी अतिपरिचित असल्या का त्या गोष्टी निभावाव्याच लागतात. आणि म्हणून आग्रह केला की महाराज तुम्ही कुठपर्यंत असाल, माहिती नाही, आम्हाला यावं लागेल आणि सेवा करावी लागेल. इथपर्यंत आलो. गोड नियोजन केलं वाघ परिवारानं. धन्यवाद आहे तुम्हाला. मी धन्यवाद देण्यापेक्षा तुकोबार आहे तुम्हाला धन्यवाद देतात. आपुल्या येता जो असे धागता आणि धन्य माता पिता. नाना बरोबर ना, धन्य माता पिता तयाची या युक्तीप्रमाणे आज या मुलांना धन्यवाद आहे. 4 मुली आणि 4 मुलं यांना धन्यवाद देतोय. आज या ठिकाणी विशेष तत्वानं आज मला कीर्तना करता जी मुलाची साथ आहे बरं का, अनेक पैसे देऊन सुद्धा मिळत नाही अशी साथ आहे बरं का. मला धन्यवाद आहे. ज्यांनी कोणी गायकवादकांना आणलंय, ज्यांनी कोणी टाळकऱ्यांना आणलंय त्यांना धन्यवाद देईल. का धन्यवाद आहे? आज मृदुंग वाजवण्याकरता किती पैसे द्या तुम्ही तरी जात नाही, पण काय तुमचं सौभाग्य मानावं. आज आमचे गुरुजी आदरणीय आमचे रामजी महाराज पवळ बरं का, याचं श्रेय निमुणकरांना जातं बरं का. आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित. एक जोरदार टाळी वाजवायची बाबांकरता. वाजवण्याकरता जातच नाही, तुम्ही किती पैसे द्या जातच नाही. हे विद्यार्थी घडवण्याचं, हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलंय. आपल्या संगमनेर भागात एक सांदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आहे. हे हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम गुरुजींनी केलंय आणि विद्यार्थ्यांकडूनच ते सेवा करून घेत आहेत. आपली सेवा कमी वापरतात, पण आज त्यांचंच वाजवणं मला ऐकण्याकरता, हे आपल्याला सगळ्यांना ऐकण्याकरता मिळालं. सौभाग्य म्हणावं लागेल, सौभाग्य नाही परमभाग्य म्हणावं लागेल. आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा टाळी वाजवायची. धन्यवाद आहे गुरुजी तुम्हाला सुद्धा. इकडून 2 गायनाचार्य, 3 गायनाचार्य, सॉरी 3 गायनाचार्य गोड आहेत. त्यापैकी आदरणीय गायन सम्राट गान कोकळा नागनाथ महाराज बुरुडे. आदरणीय नागनाथ महाराजांचं सुंदर असं गायन आपल्याला ऐकायला मिळतंय. गाण्याची सुंदर पद्धत त्यांच्याकडे, एक षडजातलं गाणं त्यांचं तयारीचं आहे. नागनाथ महाराजांकरता सुंदर टाळी वाजवायचे. धन्यवाद आहे. आणि विशेष तत्वाने इकडून जे ह्या बाजूने उभे आहेत ना, त्यांचं सुद्धा इतकं सुंदर गायन आहे. सध्या सोशल मीडियावर जर आपण बघितलं, शुभमजी महाराज बनकर नावाचा एक प्लॅटफॉर्म चांगला तयार होतोय. आणि चांगला म्हणण्यापेक्षा आणि तरुणांवर, एका तरुणांच्या हृदयावर राज्य करणारा हा आवाज आदरणीय शुभमजी महाराज बनकर. जोरदार टाळी वाजवायची. आमचे दादा आहेत, सुंदर गात आहेत आणि आवाजही तितकाच गोड आहे, स्वभावही तितकाच सुंदर आहे. शुभम दादा तुम्हाला धन्यवाद आहे. इकडून असणारे आमचे निमुणकर सांगळे बाबा, हा बरोबर ना, गुगे बाबा, हा वयामानानुसार होतं इकडे तिकडे. हा आणि म्हणून गुगे महाराज आहे आमचे आटकवड्याचे ना, हा नाना बरं का, तुम्ही 2घही जण, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. ही सगळी टाळकरी मुलं आहेत. किती गोड पावल्या खेळतात. आई बरोबर ना, हे आजी बरं का, किती गोड पावल्या खेळतात. असं वाटतं ना, बघ ना, असं ती पावल्या खेळायला वाटलं का, आज मी पाहतो ती पोरं पावल्या खेळायला लागली, तिला वाटतं मी आहे ना असं त्यांच्याबरोबर, म्हणजे त्यांच्याबरोबर डोला वाटतं, एवढं गोड पावल्या खेळतात. ही सगळी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, सांदीपनी गुरुकुल वारकरी. एकदा जोरदार टाळी वाजवायची त्यांच्याकरता. बालदार सोबदार गावचीच काय, हा लय गोड बघा ते मिशा बिशा कसं आहे असं. हा आणि म्हणून त्यांना सुद्धा स्वाबदाराला काय होतं, आपल्याकडे जरा कमी समजत, थोडा आवाज थोडा आपल्याकडे कमी समजतात. कसं कमी समजतात माहिती का, स्वाबदाराला आपल्याकडे कमी का समजतात, आपल्याकडे अजून त्याचं व्हॅल्युएबल नाही. पण गुरुजी आपण माऊली सोहळ्यात गेलो, तुकोबारायच्या सोहळ्यात जर गेलो, नाना या स्वाबदाराला किंमत आहे. किती किंमत आहे नाना सांगू का? यांच्या हातात काय, तुम्ही सांगा बरं का, वर्ष सगळे यांच्यात तुम्ही दाखवा द्या ना, तुमच्या हातात काय आहे त्यांना. हा काय म्हणतात त्याला, यांच्या हातात काय, याला काय म्हणतात, काय म्हणतात ते म्हणतात दांडक. म्हणजे दांडक नाही, राजदंड म्हणतात त्याला, राजदंड. हा राजदंड जर उभा केला माऊली सोहळ्यात बरं का, तर कीर्तन उभं राहतं. बरोबर, कीर्तन उभं राहतं. आणि हा राजदंड जर आडवा केला तर कीर्तन कुठपर्यंत येऊ द्या, अशुद्धी बरोबर, कीर्तन कुठपर्यंत येऊ द्या, कीर्तन थांबवावंच लागतं. पण एवढं तर आहेच आहे. पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला म्हणा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी
शब्दाराशी म्हणजे शब्दारी तितकाच हुशार असावा लागतो, थोडा पुढचा आवाज वाढव बाबा. आणि म्हणून सगळं गोड नियोजन आणि गोड आयोजन सिस्टीमला सुद्धा सुंदरीपणे लई सांगावं लागत, लक्ष देत चालायचं, खाली नाही पाहायचं, माझ्यात बघायचं. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काय हे पायावरी, मस्त काय हे पायावरी, मस्त काय हे पायावरी, पायावरी. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला मग जगण्याची आज आमची गोड असावी. किती गोड असावी? आमची आज एवढी गोड असावी बरं का शिन्नरकर निमगावकर, आमची एवढी गोड असावी आज की महाराज म्हणले आम्ही पवित्र आणि पावन कुळातली माणसे. पवित्र ते कुळ, पावन तो, जरा बोल चला, पावन तो देश जेते आमदारांचे आपल्याला हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला मग जगणं गोड करा. किती गोड करा माहिती का? जगण्याची आज आमची इतकी गोड असावी. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्म. किती पवित्र माती. मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला, ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. हा 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 उत्तर बरोबर दिलं. कोणाची भूमी आहे? जरा बोला ना. आई कोणाची भूमी? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला, ही भूमी कोणाची? संतांची. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला, या राज्याचं नाव कर्नाटक राज्य, महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला तो जिल्हा बोला ना. जिल्हा कोणता? माझा आवाज येतो ना तुमच्याबरोबर, असं बोलत चला. कोणता जिल्हा? नाशिक जिल्हा. आणि नाशिक जिल्ह्यातला कोणता तालुका? सिन्नर तालुका. मला सिन्नर तालुका आवडतो का माहिती का? निवृत्ती दादांची त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा तालुका सिन्नर. सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची आणि त्र्यंबकेश्वरांची पायवारी करणारा तालुका सुद्धा सिन्नर. सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीनं कार्य करून आपला परमार्थ करणारा तालुका सुद्धा सिन्नर. कीर्तनाची आवड असणारा तालुका सुद्धा सिन्नर. चांगल्या प्रकारे शेती कमावणारा, शेती करणारा सुद्धा तालुका सिन्नर. सगळ्या प्रकारे कीर्तनाची आवड जोपासणारा तालुका सुद्धा सिन्नर. सगळ्यात जास्त चांगली शेती करणारा तालुका सुद्धा सिन्नर. भाविक मंडळी सुद्धा कोणत्या तालुक्यात आहे? सिन्नर. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगण्याची असं आमची गोड ठेवा. किती गोड ठेवा? हा, ही आमची गोड आशा असली पाहिजे. ही गोड आज ज्याची असेल ना, महाराज म्हणले त्याचा जन्म सार्थक होईल. कसा? जागवायला सांगितलं. आता जागा, ओ आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. सोने दिसल्या नाडोनी वागा, सोने दिसल्या नाडोनी वागा, सोने दिसल्या नाडोनी वागा, सोने दिसल्या नाडोनी
ना उठा जागे वारे आता. मग जागा हो बरं काय, हे माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, ऐक चला बोलू नका फक्त माझ्या लक्षात. का जागा व्हायची माहिती का? शास्त्रात तेच लिहिलंय बरं का बरोबर, शास्त्रात तेच लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा मोठ्यानं बोलायचं, मी एवढं जीव तोडून बोलतो गड्या, बोला चला ना. किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा. किती वेळा? आई किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवावं. तुम्ही काय करताय जरा मोठ्यानं बोला ना, तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मला सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले माहिती का ते? हे आवटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, आवटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. ए खाया पिया ओ खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. भज मन नारायण तू भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. भजनाची आसामची गोड असावी. का गोड असावी? जन्मामध्ये आम्ही त्याच कारणाकरता आलो. हे कारण जर नाही शोधलं तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि मग जन्माचं एक महत्वाचं गणित आहे, आम्ही आलोत ना तर ते देव जोपासा. पण एवढी भक्ती करून सुद्धा हल्लीच्या काळात देव मिळत नाही. का देव मिळत नाही सांगू बरं? काटकवडीकर जरा बारक्या नाही का, सिन्नरकर बरेच आले तुम्ही सगळे ऐका, निमुणकर निमगावकर, माझं म्हणणं आहे हल्ली तो देवच मिळत नाही. का देव मिळत नाही? गुरुजी मी एक गोड वाक्य सांगेल. हल्लीच्या काळात कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, तो देव कुठून येणार? तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट. देवाला मिळवायची ना, मग भाव लय महत्वाचं. म्हणणार माझ्या बरोबर तुम्ही सगळे? म्हणणार का? म्हणणार का? म्हणा. हा जरा मोठ्यानं म्हणायचं. देव आशा न पावायचा. हा हा बरोबर आहे. हा थोडासा अजून बघतो. देव आशा न पावायचा. म्हणा मोठ्यानं. देव बाजारचा ए मनी नाही भाव म्हणे. हा शाबास. मनी नाही भाव म्हणे. देव आशा न पावायचा, देव बाजारचा. अजून पुढे पुढे. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. हा हा. देव आशा न पावायचा, देव बाजारचा. अजून साने गुरुजी सुद्धा म्हणले ना, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर. जगाला प्रेम पावे, प्रेमानं भावानं जगा. का माहिती का? अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाची सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागे ले रे वेड्या तुला गोडिया जन्म मोलाचा हे नको घालवू माया, नको घालवू माया, नको घालवू माया, घालवू माया. बघून घे बघून घे
बघून घे सावली मूर्ती आता जन्माला आलो तर आम्ही जन्माचं सार्थ करा पण काय करतो आम्ही माहिती का आम्ही म्हणतो उद्या परमार्थ करू परवा परमार्थ करू आम्हाला वेळ नाही परमार्थ करता पण मला वाटतं बरं का परमार्थ आत्ता क्षणाला असा या क्षणाला असा क्षणभंगुर नाही बरोबर असा वारे सोडा वारे साबद सोडा तोडा माया अशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तू राय वळसा मग आता काय केलं पाहिजे आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा मग काय केलं पाहिजे आम्ही जगतामध्ये आलो तर तो देव शोधण्याची ती भूमिका शोधण्याची अर्थातच उपास काय झालंय तुमचं माझं गणित आम्ही एवढे एकमेकाचे पाय धरतोय तरी आम्हाला सुखाचा पत्ता सापडा मला वाटतं नामदेव आपण शामगावकर हा प्रसंग लय गोड सांगायचे बरं का लय गोड सांगायचे हे गाव कोणतं शिन्नर बरोबर ना कोणतं गाव हा म्हणताय ते शिन्नर म्हणलं हा म्हणतात म्हणजे किती ऐकता याचं पण लिमिट असतं ना जरा बारकाने ऐकत चला मी जे म्हणाल तेच हा म्हणताय तुम्ही कोणतं गाव आटकवडे हा आटकवडीत किराण्याचं दुकान असेल बरोबर ना आहे किराण्याचं आहे का नाही ती म्हणते काय ना मला नाही माहिती तो आहे का बघ हा आहे किराण्याचं दुकान आहे म्हणजे आजी या गावची नाही याचा अर्थ हा म्हणजे ते त्यातलं त्या दिवशी मी कीर्तनाला गेलतो म्हटलं या गावची सगळी लोक मारणार आहे सगळी लोक नाराज झाली मायावर आणि एक आजी मोठ्यानं हसायला लागली म्हटलं तुला काय झालं ती म्हणली महाराज तुम्ही या गावच्या सगळ्या लोकांना सांगितलं ही गावची सगळी लोक जाणार आहे जाणार मग कुठं सिन्नरला नाही वरती जाणार आहे मी सगळ्यांना म्हटलं ती मोठ्याने हसायला लागली म्हटलं तुला झालं काय ती म्हणली या गावच्या सगळ्या लोकांना सांगितलं जाणार आहे पण मी या गावची नाही मी सिन्नरची म्हणजे तसं झालं ऐका आणि मग बरं का ऐका मग महाराज ह्या गावामध्ये किराण्याचं दुकान आहे बरोबर ना बोला ना आहे की नाही ना आहे का नाही बोला ना झोपले का काय जरा माझ्या का बघा आहे ना किराण्याचं दुकान आणि इथला एक शतग्रस्त दुकानात गेला दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला दुकानदार म्हटला 30 रुपयाला तुमच्या गावात 30 रुपयाला बरोबर ना किती रुपयाला 30 रुपये किती रुपयाला 30 रुपयाला यापेक्षा कमी कुठं भेटेल मला 50 ते 100 नारळ घ्यायचे ते म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर सिन्नरला जावं लागेल बरोबर ना सिन्नरला किती रुपयाला 5 रुपयाने नक्कीच कमी भेटेल इथलं गिराईक कुठं गेलं बोला सिन्नरला गेलं आणि सिन्नर मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला सिन्नरवाला म्हटला 25 रुपयाला यापेक्षा कमी नाही का सिन्नरवाला म्हटला यापेक्षा जर कमी पाहिजे तर संगमनेरला जावं लागेल बरोबर इकडे चला असं आपलं पुण्याकडे जायचं आपल्याला नाशिकडे गेलो असतो पण पुण्याकडे स्वस्त जरा हा आणि मग संगमनेरला जावं लागेल गिराईक आटकवड्याचं कुठं गेलं संगमनेरला संगमनेर मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला संगमनेरवाला म्हटला बोला ना 20 रुपयाला यापेक्षा कमी नाही का संगमनेरवाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुढे आळे फाट्याला जावं लागेल आळे फाट्याला किती रुपयाला आहे 5 रुपयाने कमी भेटेल म्हणजे किती रुपयाला बोला गणिताला कोण होतं 10 रुपये माता 15 रुपये हा 10 कडनं कमी ना करू हा आणि 15 रुपये हे गेलं आळे फाट्याला कुठलं होतं ते आटकवड्याचा हा आळे फाट्याला गेलं ना आळे फाट्याला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला आळे फाट्यावाला म्हटला 15 रुपये यापेक्षा कमी नाही का यापेक्षा जर कमी पाहिजे मनसरला जावं लागेल हे गेलं ना मनसरला कुठलं होतं ते मोठ्याला बोला हा मनसरला गेलं मनसरला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला तो म्हटला 10 रुपयाला यापेक्षा कमी नाही का मनसरवाला म्हटलं आटकवडी कर यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुण्यात जावं लागेल ते गेलं ना पुण्यात पाहत काय माझ्याकडे कुठलं होतं ते आटकवडीचं असं बोला चला काय होतं ज्याच्या त्याच्या भाषा सांगितली ज्याला त्याला कळतं आणि मग गेलं पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला यापेक्षा कमी नाही का आता अजूनही कमीच पाहिजे होतं ते म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल हे गेलं ना कोकणात कुठलं होतं ते असू द्या कोकणात गेलं आणि कोकणावाला म्हटलं किती रुपयाला नारळ कोकणावाला म्हटला फुकट काय म्हटला फुकट आता याला तेच लागत होतं पण म्हटला नियम वाट तो म्हटला ते झाड तो कोयता आणि तुम्ही ते नारळ लागल तेवढे काढा लागल तेवढे घेऊन जा आता याला तेच लागत होतं यानं घेतला कोयता पण हे होतं कुठलं होतं हा सुद्धा हा आपण याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती आंब्याच्या लिंबाच्या झाडावर चढायचं पण नारळाच्या झाडावर चढत नव्हतं प्रॅक्टिसच नव्हती आणि प्रॅक्टिस लागते त्या झाडावर चढायला घेतलं कोयता आणि चढलं
जोरात सोडलं आणि एका फांदी 50 नारळ असे लागतील. फुक्कट घेणार नाही. तो म्हणला किती देणार? तो म्हणला तुम्ही किती घेणार? तो म्हणला 1000 रुपये देणार. आटकवडीवाल्यानं 1000 रुपये केले. किती रुपये बोला ना? किती गेले? 1000 रुपये. आटकवडीवाला म्हणला 1000 रुपये देणार. तो म्हणला 1000 रुपयात जमणार. हा म्हणला 2 देतो. 2 मध्ये सुद्धा जमणार. 3 देतो. 3 लावा जरा हिशोब. 30 रुपयाचा नारळ केवढ्याला पडला? हा आणि मग 3000 रुपये ठरले. 3000 रुपये ठरले. उंटावाल्यानं उंट उभा केला. उंटावर उभं राहिलं. अजूनही 2 हाताचं अंतर बाकी. म्हणला सोडून तर काय जमणार. मग उडी मारायची आणि बरोबर वरच्याचा पाय धरायचा आणि त्याला खाली घ्यायचं आणि उडी जशी मारली वरच्याचा पाय धरला आटकवडीवाल्याचा, तसं उंटावरचं वज हलकं झालं, कमी झालं. उंटाची जात आळशी असते. जसं वज कमी झालं तसं उंटाला वाटलं आपलं काम संपलं. आपलं घ्या बसून. पाहता काय माझ्याकडे. उंटाने घेतलं बसून. तो बरे वरच्याचे पाय धरले. वरचा म्हणायचा आटकवडीवाला म्हणायचा पाय सोड. काय म्हणायचा? पाय सोड. खालचा म्हणला तुला 3000ची डबल देतो. 6 देतो 6. पण वरचा हात सोडू नको. तुम्हाला नाही कळालं? नाही कळालं तुम्हाला? तुम्ही त्याला काय हसवता? तुमचं सुद्धा तेच आहे. प्रमाण देऊ का? संसारात तुम्ही एकमेकाचे पाय धरताय पण अजून सुद्धा पाय धरून सुद्धा रोज एकमेकाचे पाय धरून सुद्धा तुमच्याजवळ सुख काय आलं? प्रमाण घ्या. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशाक्षीन पावला. हिंदता दिशाक्षीन पावला. हे माया वेशकीला जीव मजा. स्वहिताने नदी कोणी. स्वहिताने नदी कोणी. वेशीला जीव माझा. माझे स्वहिताने नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला. झाला एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंदता दिशाक्षीन पावला. माझ्या व्यक्तीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. नाही केला. हिंदता दिशाक्षीन पावला. माझ्या व्यक्तीला जीव माझा. मग सारा जन्म सुखाच्या असे जातो. सुख काय मिळत नाही याचं कारण एक आहे, पत्ता चुकलाय. आणि पत्ता जर बरोबर शोधायचा आहे बरं का नागनाची, पत्ता जर बरोबर शोधायचा आहे ना तर एक काम केलं पाहिजे. आपल्याजवळ पत्ता आहे. मला वाटतं कुठं जायची गरज नाही. लगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. मग कुठं जायची गरज नाही. आज या वाघ परिवारानं केलेला गोडा असा सोहळा. माझं थोडंसं म्हणणं आहे, बघा पटते का नाही तुम्हाला, पण माझं म्हणणं आहे ना कुठं जायची गरज नाही. यावर्षी ना गुरुजी आपण पंढरपूरला होतो सगळे. पंढरपूरला AI तंत्रज्ञानानं यावर्षी गर्दी मोजली बरं का. ते AI तंत्रज्ञान आले बरोबर ना. हा त्या तंत्रज्ञानानं पंढरपुरातली गर्दी मोजली. यावर्षी 18 लाखाचं पब्लिक ना 28 लाखावर गेलं. 28 बरोबर ना. 28 लाखच. 28 लाख गर्दी झाली. का माहिती का? काहीतरी चुकतंय. माझं म्हणणं आहे काहीतरी चुकतंय. काय चुकतंय म्हणजे पब्लिक होतं ते खरं होतं पण काहीतरी कुठंतरी गोळ होतंय. काय गोळ होतंय सांगू का? माझ्या निदर्शनात असं वाटतंय की तू पांडुरंग परमात्मा असा आहे म्हणून हे होतंय. त्यांनी हात सोडायला पाहिजे. का सोडायला पाहिजे माहिती का? पंढरपूरच्या वाटेवर यावर्षी ती लोक होती ज्यानं कधी आई वडिलाकडे नीट वळून सुद्धा पाहिलं नाही. नाही कळालं तुम्हाला? मला काय बोलायची ती नाही कळालं तुम्हाला. पण माझं म्हणणं आहे पंढरपूरची वारी त्यानं करावी ज्यानं घरातल्या आईमध्ये रोखमाई आणि बापात विठोबाला शोधलंय. त्यानं पंढरपूरची वारी करावी. नाही तर जाऊ नये. माये बाप केवळ काशी त्याने न जावे त्याने जाऊ नये. मला वाटतं जगात ती सगळ्यात मोठी त्यांचं वैभव सगळ्यात मोठं आहे. आज आमची पुंजा बाबा आहे ना बरं का सुधीर दादा, त्यांच्याबद्दल येता मी लिहिलंय आणि मला लिहिण्याचा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी माझं नाव लहानपणी कविराज ठेवलंय. नावानुसार वागलं पाहिजे. नाहीतर नाव मोठं असू द्या असू द्या तसं नको. मला वाटतं लिहावं. त्यांच्याबद्दल येता ना मी 2-4 शब्द लिहिले. मला लिहिण्याची सवय लहानपणापासून. पण जेव्हा बाबा तुमच्याबद्दल येता लिहिलंय मी. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्यात तुम्ही बाबा. तुम्ही काय म्हणायचे अख्खे त्यांना? काय म्हणायचे? बाबाच म्हणायचे. हा आप्पा म्हणायचे बरोबर ना. आप्पा म्हणायचे.
ऐका मग शब्द तुम्ही आता, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आप्पा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते आप्पा. या केविल वाण्या बाळांची त्या आप्पा तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया. आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना, आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना. ज्याला बाप नाही ना हो, ज्याला बाप नाही ना त्यालाच बापाची किंमत कळते, असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होत आहे. आज मला वाटतं माझ्या चारही बहिणी, मंदा अक्का, सिंधू अक्का, चंद्रकलाताई, संगीताताई, चारही जणी बसल्या. आकी एका लेकीला जर विचारलं ना तुझं माहेर कुठपर्यंत, एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. ती सांगते दादा माझा बाप आहे, माझी आई ना तोपर्यंत माझा माहेर. पण सांगू का, माहेरात बापासारखा काळजी करणारा भाऊ सुद्धा असतो बरं का, असतो. पण सांगू का, एखादी लेक जर माहेरात आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदी, बटाटे, लसूण, मिरच्या टाकणारी आई होती. पण सांगू, हे टाकायला लावणार तुमचा बाप होता बरं का, बाप होता. बाप इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. अरे अंगावर फाटकी कपडे घालतो, पण आपल्या लेकरांना चांगली कपडे घेऊन देतो, त्याचं नाव आहे बाप. आयुष्यभर तुमच्या डोळ्यात पाणी लाता गड्या, आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा तेल घ्यायला बाप जपत होता. पण आपल्या पोरीचं लग्न केलं, आपल्या पोराचं लग्न केलं, त्या दिवशी बापानं त्या कढईमध्ये डबेच्या डबे खाली केले, तेलाचे डबेच्या डबे खाली केले. तो बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे, अण्णा बापाचं महत्व लय मोठं असतं. किती मोठं महत्व आहे आके, मला वाटतं बाप इतका मोठा आहे ना, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, बापही आपल्याला उचलून घ्यायचा. दादा तुम्हाला आठवण, तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर येईल. सांगू का, आई उचलून घ्यायची आपल्याला, बापही उचलून घ्यायचा. आई उचलून घेताना कुठे घ्यायची, बोला ना, कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची, बरोबर. कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. मग तुम्हाला माहिती का, आई कडेवर का दादा आणि बाप खांद्यावरच का, माहिती का? सांगू उत्तर, द्याचं उत्तर असं आहे गुरुजी, आई कडेवर घेते याचा अर्थ असा आहे की आई मुलाला आपल्या समरेषेमध्ये घेते, बरोबर, आपल्या समरेषेमध्ये घेते. म्हणजे माझ्या डोळ्याला ते दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप उंचीवर घेतो. लय मोठा बाप आहे. किती मोठा आहे बाप? इतका मोठा आहे बाप, बाप इतका मोठा आहे. बाप करी जोडी लेकराचे मोठी, बाप करी जोडी लेकराचे बोट, बाप करी जोडी लेकराचे बोट, बाप करी जोडी लेकराचे जगात बापा इतकं मोठं घेऊन आहे. किती गोडलेलं आहे. हे आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. जगात बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. मी बाप सांगते नाही, कदाचित बापाबद्दल कोणी लिहित नाही गुरुजी. आजपर्यंत कविता ऐकल्या असतील तुम्ही आईबद्दल, सगळ्यांना आई मोठी केली. आईबद्दल सगळ्यांना जगानं लिहिलं. अरे पण सांगू का, बापाबद्दल कोणी का लिहित नाही? बाप सगळीकडे दोष, त्याची दोषच दाखवली. बापाचं सगळीकडे, हे तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको हे बाबा मारतील, असं म्हणणारा बापच दाखवला. पण मला वाटतं बाप आहे ना, बापाचं अंतकरण लय मोठं असतं. मला वाटतं 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली. वाक्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कीर्तन कळल. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण ज्यानं राम राम करत सोडला, तो बोला बोला बोला
दशरथ राजा अजून तरी कोणाला दिसला नाही. पुढे बोलू का? श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार कोणी केला नाही? ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर, ज्यानं यमुनातून त्याला गोकुळात पोहोचवलं, तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. बापाचं अंतकरण लय मोठं असतं गड्या, लय मोठं असतं. मी बोलून जाईल, जगात अनेक दुःख असतात अनेक, पण आमच्या बापासारखी दुःख पचून दाखवाय कोणी? अरे हसत हसत जो सामारा जातो ना दुःखाला, त्याचं नाव आहे बाप. अंगावर फाटकी कपडे घालील, फाटका बनेला असतो त्याच्या, तुटकी चप्पल असते, पण आपल्या लेकराला कधीच त्यांना असं वागवलं नाही, चांगलीच कपडे देऊन दिली. आके तुम्ही 4 जणी माहेराला आल्या, अप्रूक असेल तुम्हाला माहेर, लय अप्रूक असेल. मला वाटतं तुम्हाला या 4 चांगली साडी घेऊ द्या, 5,000ची साडी घेऊ द्या, नाही तर 10,000ची साडी घेऊ द्या. तुमच्या सासरात गडगंज श्रीमंती आहे, पण सांगू का, 5,000ची साडी घेतली ना, त्याला अप्रूक नव्हती कधी, पण सुरगळलेली नोट तुमच्या हातात आणून देणारा कोण होता? बोला बोला ना, कोण होता? बाप होता. जगात बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. मी लय लोकांना ज्ञान सांगतो, पण मी सांगू का माझं, मी सुद्धा माझे आई वडील सांगावं, नाही तर मला लोकांना सांगण्याचा, बोला ना, लोकाला सांगण्याचा, मी जर माझे आई वडील लोकाला सांगितलं नाही तर मला लोकाला सांगण्याचा. हे हा पाठ आहे तुमचं काय पाठ आहे? लोक काय सांगे, मला माहिती, आणि यांचं लई काय पाठ नाही, एवढंच पाठ हे पण मला माहिती, हे लई पाठ नाही. सांगू का तुम्ही, मला वाटतं माझं वर्णन सांगून जाईल. का बोलून जाईल माहिती का? जगात त्यांची कृपा असावी लागेल, आणि त्यांची जर कृपा असेल ना, आता तुम्ही कार्यक्रमाला लई फोन केले, पर फोनवर फोन होते, महाराज कुठपर्यंत आली, चला लवकर, वेळ झालाय. हे फक्त कार्यक्रमाला व्यवस्थित, हा हे फक्त कार्यक्रमाला व्यवस्थित. कार्यक्रम संपला ना आणि महाराज रोडला लागलं, कारण त्या पुलावून खाली उतरलाय का त्या नळीत घुसलाय, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जावस्तोर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत, यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही. हा म्हणूनच प्रेम असावं आपल्या आई वडिलावर, आणि त्यांच्या विना अधुराई जीवन. एका हिंदी कविकारानं सांगितलंय, थोडंसं ऑफ कर कॅमेरा 2 मिनिटं. मला वाटतं जगतातलं त्यांच्या इतकं ती एक धारा, या 26 धारा झाल्या किती. अरे कृपाच असावी लागेल, आणि कृपा जर असेल ना, मला वाटतं माझ्या वयातले पोरं, तुम्ही नाही बरं का पोरं, तुम्ही चांगले सगळे, हा तुम्ही सगळे चांगले. जेवढी कीर्तनात आलीत ना, ही पोरं ब्रँडेडच आहे, आणि कीर्तनात कोणी येत नाही, ज्यांचे विचार चांगले तीच पोरं कीर्तनाला येतात, नाही तर बाकीचे उदाळ्या मारतात, तिकडे पिकअप दांटी द्यात, काय बी कोणाला कट आणतात. मागा एक मला कट आणत होतं, आणि त्यानं गाडी लावली तर मला मागून फाळकच म्हणतो ना आपण, त्याला बघतोस काय रागानं, आणि वर ते केलं वाघानं, म्हणलं वार वाघ, हा काय वाघ आहे, काय तो वाघ नाही खरा. वाघ कोणता माहिती का? जो वाघ आपल्या आई वडिलाचा रिस्पेक्ट करत असेल, तो जगातला सगळ्यात मोठा हुशार, आणि तो सगळ्यात त्याचा मोठा पुरुषार. बरीच पोरं माझ्या वयातली आईला म्हणतात, तुला काय कळतं, तू गप बस. तुमच्याकडे म्हणतात का? जरा बोला ना, आज खरं बोलायची वेळ. म्हणतात का तुमच्याकडे, हे आई तुला काय कळतं, तू गप बस? मी कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं ना, लहानपणी तिनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायची ऐवजी पुढे बोला आता मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे जगात त्यांच्या इतकं मोठं अंतकरण नाही मोठं कोणाचं. म्हणूनच मला वाटतं आज आमच्या वाघ परिवारातल्या 4 मुलांनी आणि माझ्या 4 बहिणींनी हा गोड कार्यक्रम आयोजित केलाय ना, मी धन्यवाद देण्यापेक्षा आज जिथं कुठं आमचे पुंजाबाबा असतील ना, आज तिथून त्यांना धन्यवाद देत असतील. हे माझ्या पोरांनी माझा एवढा गोड आयोजित कार्यक्रम केला, आणि मग याच करता म्हणतात, याचसाठी केला होता टास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. माणूस किती दिवस जगला याहीपेक्षा त्याचा शेवट कसा झाला याला लय किंमत आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना, शेवट तो भला, शेवट तो भला, आमचा शेवट गोड व्हा. पण तो कशानं होतो माहिती का? महाराज म्हणले आमच्या सेवेनं गोड होतो,
ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. मग सेवा असली पाहिजे आणि सेवा ही उत्तम प्रकारे असावी. आणि जगात एवढीच सध्या मला तर वाटतं ना बरं का, लोक बघता आपला ना वाकडा पाऊल कुठं पडेल याची वाट पाहतात. तुमचं काय म्हणणं, मला याच्यावर प्रतिक्रिया अपेक्षा. सध्या ना लोक बघतो आपला पाऊल वाकडा कुठं पडेल याच्याकडे लक्ष आहे. पण मला वाटतं या जगात अशी एकच व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला वाटत नाही की आपल्या लेकराचं कधीच वाटूळ व्हावं, हे असं कधीच वाटत नाही. त्या व्यक्तीचं नाव जर कोण असेल ना तर ती आपले आई वडील आहेत बरं का. यांच्या इतकं कोणाला धक्का जरी लागला, हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो सध्या, रक्त जरी निघालं तरी हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो ऋषिकेश दादा. पण या जगात बरं का निमुनकर एक कोर्ट असं आहे बरं का, वडनेरकर एक कोर्ट असं आहे, कोणताही गुन्हा उद्या, कोणताही सुनीलजी कोणताही गुन्हा उद्या, मला वाटतं तो गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आपले आई वडील बरं का. मला वाटतं यांच्यावर प्रेम करावं आणि यांच्यावर जर प्रेम केलं ना बस पांडुरंगात. मी तर म्हणतो पंढरपूरला जाण्याचं म्हणजे पंढरपूरला जाऊच नाही या विचाराचं मी नाही बरं का. पंढरपूरला नक्की गेलं पाहिजे, ते आपलं माहेर आहे, माझे माहेर आहे भिवरेच्या, ते माहेराला गेलंच पाहिजे. पण मला वाटतं आपल्या जवळचाच वापा जर कोरडा असेल लांब भरून काय उपयोग नाही उपयोग. जवळचं एक तुझं आहे तुझं पाशी. अजून ज्ञानोबारायच्या भाषा सांगा, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोणकीचे. मग या सेवेचा विचार आम्ही कधीतरी करावा, ही सेवा करावी. आणि मग हा विचार जर केला ना तर आम्ही सुद्धा या सेवेतून तरुण जाईल. पुरावा सांगा ना कोण तरुण गेलं. आमचे पुंडलिकजी तरुण गेले ना महाराज. यावं लागलं भगवंताला त्यांच्या जवळ, हा एकच पुरावा लय झाला. मग महाराज आम्ही हा विचार करणं नाना बरोबर ना. चला आलो, मला काय बोलायचं तुमच्या लक्षात आलं. हा विचार करणं गरजेचं आहे, पण विचार करायचा आहे. पण कसा करायचा आहे महाराज, पण कशा करता विचार करायचा आहे हे थोडंसं सांगा. मग सगळी आटकवडीतली लोक, सगळी सिन्नर भागातली लोक, संगमनेर भागातली लोक तुकाराम महाराजांकडे गेली. तुकाराम महाराज आम्हाला विचार करायचा आहे, पण कशाचा विचार करायचा आहे आणि कशा करता विचार करायचा आहे, कसा करायचा कशा करता हे सांगा. तुकोबार आहे अभंगाचं पहिलं चरण. एवढं सुंदर गायलं, टाळी वाजवा टाळी वाजवा. हा एवढं गाण्याकरता ना, एवढं गायन येण्याकरता महाराज त्यांनी लय वर्ष जिरवलेत बरं का. महाराज सोपं नाही ते एवढं गायनं. महाराज आपल्याला सध्या एक गाणं एक चाल म्हणणं सुद्धा कधी कधी तालात आणि कधी कधी स्वरात नाही. सगळ्या बाजू चारही बाजू आणि त्यांचं लक्ष लय परफेक्ट लागत. गाय कोण काय सोपं वय, सोपं आहे वय.
बघा ना आता त्यांचं लक्ष किती तंतोतंत म्हणजे बरोबर कीर्तनकार कधी पहिल्या मुद्द्यावर येतोय बरं ते मुद्द्यावर आला परत ते स्वराकडे बघायचंय तालाकडे बघायचंय सगळ्या गोष्टी पण लयच गोड महाराज अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं विचार करणं गरजेचं आहे कोणता विचार करायचा तरण्याकरता विचार करायचा मग काय विचार करायचा तुकाराम महाराज आम्ही हा विचार केला तर तुमचा काय अनुभव असेल तुकाराम महाराज म्हणले माझा अनुभव सांगतो 12:15 वाजले 12:30 थांबायचे ना आपल्याला त्याच्यामुळे माझा अनुभव सांगतो थांबतो लय दाटे पेरला का वर कांसाला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापात पाहिजे हा आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळपाया तारास करतं त्याच्यामुळं आपलं येळे थांबलं चांगलं काय विचार करायचा आहे विचार करायचा आहे सारासार विचार करायचा हे दोन्ही चरण ना अगदी तंत जवळजवळचे येतात बरं का तशी भाऊ बनकीच असावी कदाचित त्यांची असं मग महाराज म्हणले तरण्याकरता विचार करायचा आहे तरण्याकरता तुम्ही काय विचार केला तुमच्याकरता काय केलं जगाच्या मार्गावर थोडा पुरावा सांगा तुकोबारायचं चरित्र ना आपल्या शेजारचा जिल्हा नगर जिल्ह्यात राऊरी तालुका आहे राऊरी तालुक्यात एक गाव आहे ताराबाद तिथे एक संत होऊन गेले संत कवी मैपती महाराज त्या मैपती महाराजांकडे बरं का अजय बरं का इकडे बघ अजय माकडी नव्हती कोणाकडं मैपती महाराजांकडे ती भजन करायची अगं तिला वाच नव्हती पण ती भजन करायची टाळ्या वाजवायची कोण तिला कळायचं की आपण भजनात काय वाजवल्या पाहिजे कोणाला कळालं जाऊ द्या मला बोलायचंच नाही पुढे काय तिला कळालं पण अजून आम्हाला माणसाचा देह देऊन सुद्धा आम्हाला कळालं नाही की टाळ्या वाजवा का नाही टाळी वाजवली पाहिजे आता इथंच टाळ्या वाजवतात मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा काही लोकांनी अजून तर इथपर्यंत हात आणले नाही असं इथपर्यंत आलेले काही नाही मागणले परत पण इथंच टाळी वाजवतात ती रस्त्याला जाऊन टाळ्या वाजवर आता कीर्तन सापल्यावर हे म्हणजे येडं झालं याला उचला पहिल्यांदा नाहीच होणार टाळी वाजवण्याचं एकमेव ठिकाणी इथंच आहे महापापराशी केल्या ती होळी वाजविता टाळी विठ्ठल नामे त्या संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड काय लिहिलं चरित्र जुन्या काळात आपल्या घरी पित्र असायचे आठवतात तुम्हाला आजही होतात थोडासा आवाज देतात आणि जुन्या काळात पित्र असायचे पित्र कोणत्या महिन्यात घालायचे पित्र आपण पित्र कोणत्या महिन्यात महिना भाद्रपद महिना बरोबर ना भाद्रपद महिन्यात आपल्या घरी पित्र जीव घालायचो त्याला एक पक्ष म्हणतो आपण कोणता पक्ष राष्ट्रवादी आपला पितृपक्ष आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय पत्नीचं नाव जिजाबाई तुकाराम महाराजांचं नाव आहे महाराज रानात जा कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा टाळ कशाचे दगडाचे टाळ लोय गोड म्हणायचे तुकोबार आहे किती गोड माझ्या बरोबर म्हणणार तुम्ही सगळे चला संपले माझं कीर्तन तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता दगडाच्या टाळामधून गायले अभंग दगडाच्या टाळामधून गायले अभंग बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे गेले जोड माना झाले हाव भरी करायचं घरी पित्र आणि तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई तुकाराम महाराजांना म्हणल्या रानात जा भाजीपाला घेऊन या कोणी गहू दिला तर घेऊन या महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा निघाली भजन करत जुन्या काळात महात्मा माऊल्या वावरात जायच्या आठवते का तुम्हाला आठवते का हा किंवा नाही काहीतरी हा नाही नतवाले आजे तुम्ही वावरात जायच्या आणि वावरात गेले की गोल मोठं रिंगण तयार करायच्या रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या आणि त्या रिंगणावर ओतायच्या रिंगणावर ओतलं का मालक यायचं आणि तुमची त्याच्यावर बैल फिरवायचं बरोबर जागा कडक व्हायची जागा कडक झाली का विको कमी जागा कडक झाली
ते बघ विको कमी कर ना बाबा. हा जागा कडक झाली का त्याच्यावर परत तुम्ही गावातून हांड्यानं त्या परत शेणाच्या पाटीत शेण भरून यायचे आणि ती जागा बोला ना सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे भाऊ, काय म्हणायचे? खळं म्हणायचे. आता मस्त आपल्याला मस्त कळतंय खळं. आजी तुलाही मस्त कळतं, तुझ्या नातवंडा नाही विचार बरं खळं. ते म्हणते व्हॉट इज दिस खळ, नाही गाणार त्यांना खळं. हा खळ्यावर जर गेला गव्हाच्या 5 पेंड्या, त्याला काय म्हणायचो आपण? गव्हाच्या 5 पेंड्या. ऋषीदार काय म्हणायचं त्याला? पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या, त्याला काय म्हणायचो? पाचुंदा. गव्हाच्या पुढच्या वांब्या, ज्वारीची बाजरीची पुढची कणस. कणस वांब्या हाणण्याकरता काय होती ती? मुगरी. हा मुगरी. आणि धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभी राहायची त्याला काय म्हणायची? वावडी. बरोबर ना? काय म्हणायचे तुमच्या? काय म्हणते त्याला? गडोशी. बरोबर ना? गडोशीवर उभी राहायची. आणि त्या गडोशीवरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. होळ काय म्हणायचं त्याला? हा बरं धान्य झालं का बारदाण्याच्या पोत्यात तुम्ही भरायचे. बरोबर? बारदाण्याच्या पोत्यात भरायचे. फॉर्च्युनर असायची घरी न्यायला, धान्य न्यायला. मग काय असायची? बैलगाडी असायची. बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही दुडीला डिझेल आणायला जायचे. हा म्हणताय खुशाल तुम्ही? हा आणि डिझेल नाही, माग 2-4 लिटरचं डबडं असायचं बघा. डबडं असायचं आणि त्याच्यात तार घातलेली असायची. तारला चिरगुड बांधलेला असायचं. ते चिरगुड जर त्या डबड्यात बुडावलं ते जर चाक आकाश जर घातलं तर गाडी पळायची. हे जुना काळ होता, आता नाही कळायचं ते. आणि मग तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले. सावकाराचं गळं तू शेट एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही, आज आमच्या घरी पित्र आहे. महाराज लोकाला ज्ञान सांगता जगाच्या कल्याणा संताच्या होती. मग वागा तसं थोडंफार. तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा चाले. बरं का नागनाथ महाराज? त्याची वंदावी पाऊले. महाराजांनी घेतली ती काय म्हणतात ना, ती घेतली काठी घेतली, लागले वांब्या आणायला. रामकृष्णारी असं भजन करायला लागले. आता पांडुरंग परमात्मा म्हणले आता खा शिव्या. कोणाच्या? जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही याकरता बरं का सुधीर दादा मारुत्र्याला बोलवलं. मारुत्र्या आले. कशा करता बोलवलं? मारुत्र्या म्हणले कशा करता बोलवलं? पांडुरंग परमात्मा म्हणले बैल व्हा. मारुत्र्या म्हणलं काही पटलं पाहिजे तुम्हाला? माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही तरी माझा विषय हार्ड आहे. आपण नाही कळाल तुम्हाला? जाऊ द्या. मारुत्र्या म्हणले मी बैल होणार नाही. का? माझा विषय थोडासा वेगळा आहे. शरणजी तुम्हालो रामदूता आणि काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. मी बैल व्हायला तयार नाही. माझ्यावर संतांनी अभंगलेले आहेत, मग मी बैल व्हायला तयार नाही. पण पांडुरंग परमात्मा म्हणले तुम्हाला माहिती का बैल कोणा करता व्हायचे? अहो ज्यांनी तुमच्याकरता अभंगलेले ना तुकोबाराय करता, त्याच तुकोबाराय करता तुम्हाला बैल व्हायचंय. त्या तुकाराम महाराजांकरता बैल काय? त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुत्र्या बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात? बैलगाडीला 2. एक बैल तयार केला. कोणता आजे? मारुत्र्या. बरोबर ना? मारुत्र्या. आणि दुसरी हाक मारली हनुमंत्र्यांना. जमन ना? हा म्हणती. त्या बघा ती सांगा तिला म्हणते हा म्हणती. मारुत्र्याना हनुमंत्रा एकच ना? ती म्हणती जमन. म्हणती जमन. मग मारुत्र्याला विचारलं तुमचा मित्र कोण? आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र. बोला ना. गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र राहतोच. आजी तुझी काय नाही एखादी मैत्रीण गावात आहे का नाही? तुला उलची काय ना असतेच. मारुत्र्या म्हणले माझा एक मित्र आहे. कोण? गणपती बाप्पा. मारे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा इकडे गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा मारुत्र्या लागले नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती. असू द्या एवढं प्रमाण पेट बसलं पाहिजे. कीर्तनकार असा बाई उखळात टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. आपण निघला पाहिजे. आणला हे 2 बैल तयार केली. बैल काय साधी होती? एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुनं गाणं आठवतं तुम्हाला? कोणतं? हे जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढ डौर मोराच्या मानाचा डौर मोरा. आता नाही राहिलं. आता ते नाही गाणं राहिलं. आता गाणं अपडेट झालं. पाटलाचा. असू द्या. हा जुना काळ होता. जुन्या काळातली गाणीच तेवढी गोड होती. किती गोड? हे वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम दाम करे काम बेटा काम करे काम करे काम बेटा काम करे काम. पैशाची जादू नाही नारी तान्या पोराला त्याचे हवा. पैशाची जादू नाही नारी तान्या पोराला त्याचे हवा. वसुदेवाची ऐकावानी वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम
काम करे काम वेड्या काम करे काम करे काम वेड्या काम करे काम हे काम करे काम. हा जुना काळ होता, आता नाही राहिलं ते. आणि मग महाराज तुकाराम महाराजांच्या घरी जाण्याकरता तयारी केली. 2 बैल तयार केली, गाडी तयार केली. गाडी तयार केली, गाडीवर नाव लिहिलं. मग मी सांगितलं तसं. बघतोस काय रागण ते नाव टाकलं आपलं, हे नव्हतं नाव. हा, आणि मग देवानं गाडी तयार केली. गाडीवर सगळं तयार केलं. गाडीमध्ये कणी भरली. गव्हाचा बारडा लापशी करता लागतो. तुमच्या करतात का लापशी? लापशी गव्हाच्या बारड्याची लापशी. हा, लापशी गोडवण्याकरता काय लागतो? लापशी गोडवण्याकरता गोळ. लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते बघा, विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हणलं का तूप, मम्मी म्हणती चूप. हा, जुन्या काळात होतं तूप. देवान गाडीत तूप भरलं. सगळं गाडी निघाली पंढरपुरातून. पण पंढरपूर कुठे ऐकायचंय? भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखाची चारभुज त्याची, पाहिल्या 16,000 रे, पाहिल्या 16,000 रे, नाचत जाऊ त्याच्या गावाकडे, सुख देईल मी सवार. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे, सुख देईल मी सवार. आणि मग पंढरपुरातून गाडी निघाली. 12:30ला 5 मिनिटं कमी असताना, 12:30ला 5 मिनिटं कमी असताना, बरोबर हात तेवढे झाले. हा, आणि मग गाडी निघाली पंढरपुरातून. गाडी कुठं जायची होती? बोला, कुठं जायची होती? तुकाराम महाराजांच्या घरी. वा, अशा ऐकणार लागतात. आणि तुकाराम महाराजांच्या गाडी घरी निघाली. दारात गाडी आली. तुकाराम महाराजांचं रूप घेतलं होतं पांडुरंगानं. बाहेर या जिजाई, बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, महाराज बघितलं. जिजाई म्हणल्या, हे आमचे हे असू शकत नाही. दाल में कुछ दाल में काला नहीं, दालच काली लगती है मुझे. इधर दया, इधर देखो, इधर देखो. हाँ, दया, इधर कुछ तो गड़बड़ है. नहीं कळाल तुम्हाला? हाँ विजित, मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते है. शालूंके, हाँ सर, जरूर कुछ तो गड़बड़ है. दया, दरवाजा तोडना पडेगा. नाही कळाल तुम्हाला? काय नात कळण, काय नगरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळाल. हा, जिजाई म्हटलं काहीतरी गडबड आहे. जिजाई आंबाबाईकडे गेले. आंबाबाईची स्तुती गायली. किती गोड गुरुजी बरं का. हा, एक टाळ माहिती. हा, किती गोड. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दनाला गोनी, महिषासुर मर्दनाला गो. करावया दादन भक्ताला घेऊ पावसे निर्वा. आईचा जोगवा मागे ना, जोगवा मागे. आईचा जोगवा मागे ना, जोगवा मागे. अंबाबाईची स्तुती गायली आहे. आई, आमचं मालक बदललेत, परमार्थ सोडलाय, प्रपंच लागले. त्यांची बुद्धी अशीच राहू. अंबाबाई म्हणले, तुमचं फिरलंय डोकं, हे आलंय ना, हे आमचं आलंय, तुमचं अजून गौच करतंय तिकडं खळ्यावर. तर काय करावं? सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले, मी विचार करायला का लावते माहिती का? त्या जगाच्या मालकानं माझा सांभाळ केला. मागे पुढे उभा राये सांभाळीत, आलिया घात निवाराय. म्हणून तुम्हाला विचार करायला लावतो. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू का. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा रखुमार,
विठोबार घुमा दे हरि जय विठोबार घुमा दे हरि जय विठोबार घुमा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माझा वेळ संपलाय 12:30 वाजलेत बरोबर बरं का. पण अजून तरुण मंडळींचं काही पोट भरलं नाही ते म्हणतात महाराज ते पिंगळा झाला पाहिजे. आता वेळ झालाय काय करायचं नकोय ना हा म्हणायचं तुम्हाला काही ऊन बिन काही लागतच नाही का माग एक बरं 3 मिनिटात ते भाऊंना एवढे बरं चालेल ते 3 मिनिटात आपण घेऊ सरळ सरळ दोपट चालेल बरं का असं हा हा आणि म्हणून एक 3 ते 4 मिनिटात आपण घेऊ आणि थांबूया. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तुम्हाला टाळी वाजवायची जमले आपलं कीर्तन सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती बा एकच नादानी आमची काय बाजाईल आमची काय बाजाईल काय बाजाईल पिगळा 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 महाद्वारी बोले बोले तो देखा पिगळा महाद्वारी पिगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिगळा महाद्वारी पिगळा महाद्वारी बोली बोले तो देखा पिगळा महाद्वारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे 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 लटके न बोलो मी 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 वर्तमान घोटे पिंगा के बाई पिंगा के बाई पिंगा पिंगा के बाई पिंगा के बाई औगा 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 दागड दिंगा औगा दागड दिंगा औगा दागड दिंगा दागड दिंगा औगा दागड दिंगा औगा दागड दिंगा औगा दागड दिंगा औगा दागड दिंगा. चला बेस्ट आहे सब बाकी लोक काय ट्रबल कमी करा. अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगर वारी सावध होनी भजनी लागा देवक रागवारी माझा माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी. याच्या जरीनं याच्या जरीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बया
तुम्ही डुगडुग ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका टुकटुक ऐका टुकटुक ऐका तुम्ही टुकटुक ऐका तुम्ही डुगडुग ऐका पिगळा 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 माघारी बोले बोले करे पिगळा माघारी पिगळा महागारी दोन्ही बरोबर खा पिगळा महागारी पिगळा माघारी दोन्ही बरोबर खा पिगळा महागारी पिगळा माघारी बोले बोले करे पिगळा माघारी पिगळा माघारी बोले बोले करे पिगळा महागारी दोन्ही बरोबर खा पिगळा महागारी आणि म्हणून वाचू जोरात वाचू ना संपले आता कीर्तन आणि म्हणून सगळ्यांचं विशेष कौतुक करतो गायक वादक सगळे आज गुरुजी म्हटल्यावर काय आम्हाला काही कमीच नाही आणि म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी विशेष अरुण आभार व्यक्त करतोय आदरणीय आपल्या सगळ्यांचं वैभव आदरणीय उदय दादा बरोबर ना उदय भाऊ सांगळे बरोबर ना भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना बोलण्याचा मी प्रयत्न केला आजी तुम्हाला बोलता बोलता लई त्रास दिला बरं का लई बोलला आजी आजी केलं मला सवय थोडीशी काही चुकलं असेल ना माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा आहे बरं का नाना त्यांनी दुसरा म्हणून माफ करा चुकलं असेल तर दुसरा असेल तर तिसरा म्हणून माफ करा 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद मायाक घेऊन या त्याची काय गरज नाही माझा बाप लय श्रीमंत आहे किती श्रीमंत आळंदीला जर कधी आलात ना माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे लेकरं का नसणार झालेली सेवा समर्पित